नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 5 ऑगस्ट रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन इथं अभ्यासणार आहोत. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांचं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद, कारण आपले जवळपास 3.5 लाख सबस्क्रायबर जे आहे तर ते कंप्लीट झालेले आहे. यासाठी तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. ज्यांनी सबस्क्राईब करून ठेवलं नसेल त्यांनी करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली लेक्चरची नोटिफिकेशन मिळत जाईल. 5 ऑगस्ट 2025 रोजीच्या चालू घडामोडी आपण अभ्यासणार आहोत. सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन आहे, ऑगस्ट 2025 मध्ये भारतीय नौदलाचे 47वे उपप्रमुख म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर भारतीय नौदलाचे 47वे उपप्रमुख बनलेले आहे व्हाईस ॲडमिरल संजय वात्स्यन. तर व्हाईस ॲडमिरल संजय वात्स्यन जे आहे ते भारतीय नौदलाचे 47वे उपप्रमुख बनलेले आहे. बघा मित्रांनो, त्यांनी कुणाची जागा घेतलेली आहे? तर त्यांनी व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची जागा घेतलेली आहे. तर व्हाईस ॲडमिरल संजय वात्स्यन हे 47वे नौदल उपप्रमुख म्हणजेच व्हाईस चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी कृष्णा स्वामीनाथन यांची जागा घेतलेली आहे. कितवे आहे ते? 47वे नौदल उपप्रमुख आहे. भारतीय नौदलाची स्थापना जी आहे मित्रांनो, तर ती 4 डिसेंबर नवी दिल्लीमध्ये याचं मुख्यालय आहे. 4 डिसेंबर रोजी नौदलाची स्थापना जी आहे तर ती करण्यात आली होती, म्हणून नौदल दिन त्या दिवशी सेलिब्रेट केला जातो. एक्झॅक्ट वर्ष माहीत नाहीये, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाची स्थापना जी आहे तर ती केलेली आहे, आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना द फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून ओळखलं जातं. प्लस भारतीय नौदलाचा जो झेंडा आहे तर त्यामध्ये आपली छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही राजमुद्रा आहे तर ती तुम्हाला तिथं बघायला मिळेल. तर आपण जर बघितलं, सध्याचे नौदल प्रमुख कोण आहे? दिनेश कुमार त्रिपाठी. तर बघा मित्रांनो, नौदलाचे जे काही आपण म्हणूया जे काही अधिकारी असतात तर त्यांच्यासाठी व्हाईस ॲडमिरल किंवा ॲडमिरल हा जो शब्द आहे तो वापरला जातो. मग व्हाईस ॲडमिरल म्हणजे नौदल उपप्रमुख, ॲडमिरल म्हणजे नौदल प्रमुख. तर दिनेश कुमार त्रिपाठी जे आहे तर ते नौदल प्रमुख आहे. बघा मित्रांनो, रिसेंटली झालेल्या नियुक्त्या सगळ्या बघून घेऊया. रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक सोनाली मिश्रा आहे. रॉचे नवीन प्रमुख जे आहे ते पराग जैन आहे, रिसर्च अँड अनालिसिस विंगचे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन डेप्युटी गव्हर्नर पूनम गुप्ता आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सोहनी राजोला हे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी सचिव निधी तिवारी आहे. इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष छल्ला श्रीनिवासलू शेट्टी आहे. पहिल्या महिला कायदा सचिव अंजू राठी राणा आहे. कार्यकारी संचालक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये बनलेले आहे अजित रत्नाकर जोशी. संरक्षण खात्याचे प्रमुख नियंत्रक जे आहे तर ते आता बदललेले आहे. डॉक्टर मयंक शर्मा हे होते, यांची जागा कोणी घेतलेली आहे संरक्षण खात्याच्या प्रमुख नियंत्रकांची, ते आता आपण पुढे बघणार आहोत. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे 11वे अध्यक्ष आहे तुहिनकांत पांडे. रतन टाटा एंडोन्मेंट फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष एन चंद्रशेखरन. सीमा सुरक्षा बलाचे नवे महासंचालक आहे अमृत मोहन प्रसाद. आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन सीएमडी आहे डी के सुनील. तर बघा, दुसरा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जवान चित्रपटासाठी शाहरुख खान, आणि इथं 12th फेल चित्रपटासाठी जर आपण बघितलं तर विक्रांत मेसी या दोघांना पुरस्कार मिळालेला आहे, म्हणून सर्वोत्कृष्ट अभिनेता हे दोघं पण ठरलेले आहे. त्यानंतर जर बघितलं तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर राणी मुखर्जीला मिळालेला आहे. चित्रपट आहे मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान आणि विक्रांत मेसी. चित्रपट लक्षात ठेवा, जवान आणि 12th फेल. त्यानंतर बघा, बेस्ट फीचर फिल्मचा अवॉर्ड जो आहे तर तो 12th फेलला मिळालेला आहे. त्यानंतर बेस्ट डेब्यू फिल्म ऑफ डायरेक्टर, म्हणजे डायरेक्टरची बेस्ट डेब्यू करत असलेले डायरेक्टरची फिल्म आहे आत्म पॅम्पलेट नावाची फिल्म जी आहे तर ती बेस्ट डेब्यू डायरेक्टर फिल्म ठरलेली आहे. त्याचे डायरेक्टर आहे आशिष अविनाश बेंडे. 12th फेलचे डायरेक्टर आहे विधू विनोद चोप्रा. बेस्ट पॉप्युलर फिल्म प्रोव्हाइडिंग होलसम एंटरटेनमेंट ती ठरली आहे रॉकी और रानी की प्रेम कहाणी. याचे डायरेक्टर आहे करण जोहर. बेस्ट चिल्ड्रन फिल्म ठरलेले आहे नाळ 2.
नाळ टूलचे डायरेक्टर आहे सुधाकर रेड्डी. तर एवढं तुम्हाला सुधाकर रेड्डी एकांती. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबाबत. अजूनही खूप सारे पुरस्कार मिळालेले आहे, म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट मला वाटले तेच मी इथं घेतलेले आहे. बाकी तुम्ही PIBच्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता. तर 71st नॅशनल अवॉर्ड असं टाका आणि पुढे PIB टाका, त्या वेबसाईटवर सगळी लिस्ट मिळून जाईल. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न, ऑगस्ट 2025 मध्ये भारतीय सुरक्षा दलांनी ऑपरेशन अखल कुठे राबवले? तर ऑपरेशन अखलला कुलगाम जम्मू काश्मीर मध्ये अलीकडे राबवण्यात आलेले आहे. या अंतर्गत 2 दहशतवादी ठार झाल्याची पुष्टी जी आहे तर ती आपल्याला मिळालेली आहे. 1 ते 2 ऑगस्ट दरम्यान ऑपरेशन अखल जे आहे तर ते जम्मू काश्मीरच्या दक्षिण कुलगाम जिल्ह्यामध्ये राबवण्यात आलेलं आहे. तर कुलगाम जिल्हा दक्षिण जम्मू काश्मीर. पुढे जाऊया. चौथा प्रश्न आहे, एथेन्स ग्रीक येथे झालेल्या 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद 2025 मध्ये भारतीय महिला कुस्तीगिरांनी किती पदकं जिंकली? तर भारतीय महिला कुस्तीपटूंनी जवळपास 6 पदकं जी आहे तर ती जिंकलेली आहे आणि प्रथम स्थान जे आहे तर या स्पर्धेमध्ये मिळवलेलं आहे. मग आपण जर बघितलं 6 सुवर्ण पदकामध्ये 6 एकूण पदकांमध्ये 2 सुवर्ण पदकं आहे जी रचना आणि अश्विनी बिश्नोई या दोघींनी जिंकलेली आहे. मग आपण जर बघितलं भारतीय महिला कुस्ती संघ 151 गुणांसह चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय कुस्ती संघाने जिंकलेली महिलांच्या. अमेरिका 142 गुणांसह उपविजेता राहिला, तर जपान 113 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. ही स्पर्धा 28 जुलै ते 3 ऑगस्ट या दरम्यान एथेन्स ग्रीक मध्ये पार पडलेली आहे. 5वा क्वेश्चन, जगातील सर्वात अनोखा आणि नवीन रक्तगट CRIB रक्तगट पहिल्यांदा कुठे शोधण्यात आला आहे? तर CRIB रक्तगट जो आहे मित्रांनो तो कोलार भारतामध्ये शोधण्यात आलेला आहे. तर CR आपण जर बघितलं तर हे त्यामध्ये असलेलं जसं की आपण म्हणूया RH अँटीजन, RH ब्लड ग्रुप तुम्हाला माहित असेल RH, ठीक आहे. ज्यांना माहित नसेल त्यांनी राहू द्या. पण CR आपण जर बघितलं त्यातलं अँटीजन किंवा त्यातल्या घटकाचं नाव आहे आणि I म्हणजे इंडिया आणि B म्हणजे बँगलोर. तर भारतामधील बँगलोर येथे शोधलेला हा CR एक विशिष्ट अँटीजन असणारा रक्तगट आहे. तर बेंगलोरमध्ये आपण जर बघितलं तर 38 वर्षीय महिला आहे, तर यांच्या शरीरात हा रक्तगट सापडलेला आहे ज्याला CRIB असं नाव देण्यात आलेलं आहे. CR म्हणजे क्रोमर, म्हणजे विशिष्ट ही रक्तगट प्रणाली आहे. क्रोमर हा एक विशिष्ट प्रकार आहे आणि IB म्हणजे भारत आणि बँगलोर येथे हा सापडलेला आहे, इंडिया बँगलोर येथे सापडलेला आहे म्हणून IB. तर CRIB नावाचा रक्तगट आपल्या भारतामध्ये बेंगलोरमध्ये कोलार या ठिकाणी सोन्याची खाण होती, कोलार गोल्डफील्ड, KGF मूवी तुम्ही बघितला असेल, तर त्या ठिकाणी हा रक्तगट जो आहे तो सापडलेला आहे. 6वा प्रश्न आहे, 2025 मध्ये संरक्षण लेखा नियंत्रक म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर संरक्षण लेखा नियंत्रकाचं काम काय असतं? आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स जे असतात मित्रांनो, तर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये जे काही आर्थिक व्यवहार केले जातात यांच्या मार्फत, तर त्याची देखरेख करण्याचं काम जे आहे ते संरक्षण लेखा नियंत्रक करत असतात. आणि नवीन संरक्षण लेखा नियंत्रक जे आहे ते राजकुमार अरोडा हे बनलेले आहे. राजकुमार अरोडा किंवा अरोडा 1 ऑगस्ट 2025 रोजी संरक्षण लेखा नियंत्रक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. संरक्षण लेखा नियंत्रक हे जे पद आहे कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट्स हा भारतीय संरक्षण मंत्रालयाअंतर्गत एक महत्त्वाचा विभाग आहे. मुख्य कार्य आहे भारतीय संरक्षण दलाचे, जसे की लष्कर, नौदल, हवाई दल यांचे काय करायचे, सर्व आर्थिक बाबी हाताळायच्या. बघा मित्रांनो, आपण 11 ऑगस्टला सकाळी 10 वाजता राज्यसेवा रिव्हिजन साठी आपण बॅच सुरू करतोय. फी फक्त आपण 499 रुपये ठेवलेली आहे आणि 499 रुपये फी जी आहे ती 500 विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. मग त्यानंतर फी जी आहे ती वाढत जाणार आहे आणि 15 ऑगस्टच्या आत ऍडमिशन क्लोज सुद्धा होणार आहे. तर ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी 11 तारीख सकाळी 10 वाजता रेडी राहायचं आहे. एकदम कमी फीज असेल, फी 555 रुपये तुम्हाला दिसेल तिथं, पण तुम्ही तिथं कुपन कोड टाकून फी मध्ये डिस्काउंट मिळवू शकता. पुढे जाऊया. बघा मित्रांनो, आज 10 वाजता राज्यसेवा फाउंडेशन बॅचचे ऍडमिशन सुरू होऊन जातील आणि कंबाईन फाउंडेशन बॅचचे ऍडमिशन आजच सुरू झालेले आहे. जर जॉईन करायचे असेल तर त्वरा करा. 100 विद्यार्थ्यांना फी मध्ये डिस्काउंट असणार आहे. हे फी तर कमीच आहे. कंबाईन फाउंडेशन बॅचची 2999 प्लस या बॅचचा सिलेबस
प्री मेन्सचा इंटरव्ह्यू पर्यंतचा गायडन्स आणि हे कोर्सेस तुम्हाला मिळतील यामध्ये. राज्यसेवेची बॅच 2026 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. 18 महिन्याचा कालावधी आहे. 4,992 रुपये फी, प्री मेन्स इंटरव्ह्यू गायडन्स प्लस एवढे कोर्सेस तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर विजेता बॅच 1 जी आहे तर ती कंबाईनसाठी आपण सुरू केलेली आहे. विजयश्री बॅच 2 राज्यसेवेसाठी आणि यशोदय बॅच जी आहे ती ग्रुप सी मेन्ससाठी आपण सुरू केलेली आहे. त्याचबरोबर 21,000 प्लस PYQ ची सेपरेट बॅच तुम्ही घेऊ शकता. मराठी व्याकरणची 5,500 पेक्षा जास्त PYQ ची बॅच तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनवरून जॉईन करू शकता. आपल्या ॲप्लिकेशनमध्ये या तुम्हाला डिजिटल नोट्स मिळतील रिव्हिजनसाठी आणि टेस्ट सिरीज राज्यसेवेसाठी मिळेल. तर यासाठी अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर कॅटेगरीमधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही त्या बॅचवर क्लिक करा. सर्वात शेवटी या हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाचा ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा. तिथे CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड टाका. फीमध्ये डिस्काउंट होऊन जाईल. अप्लाय करा. अप्लाय केल्यानंतर फीमध्ये डिस्काउंट होऊन जाईल आणि त्यानंतर अभ्यासाला सुरुवात करा. क्वालिटी एज्युकेशनचा अनुभव घ्या. 7वा प्रश्न आहे, ट्रक चालकांची सुरक्षितता आणि सुविधा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने ऑगस्ट 2025 मध्ये कोणता महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला? तर आपणा घर नावाचा उपक्रम जो आहे तो ट्रक चालकांची सुरक्षा आणि सुरक्षता वाढवण्यासाठी आणि त्यांना सुविधा प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. तर सुरक्षा प्लस सुविधा मिळणार आहे. आता काय आहे आपणा घर उपक्रम? तर बघा, ट्रक चालक जे आहे तर त्यांची कधी कधी पुरेशी झोप होत नाही आणि त्यामुळे खूप सारे काय होतात, अपघात होतात. तर केंद्र सरकार आता त्यांना विश्रांतीसाठी असे घरांसारखं जे आपण जर बघितलं तर ठिकाणं बनवणार आहे. त्या ठिकाणी ट्रक चालक येऊन आपले ट्रक पार्क करून काय करू शकतात, विश्रांती घेऊ शकतात. तिथं त्यांना जेवण वगैरे या सुद्धा सुविधा जी आहे, राहण्याची बरोबर जेवणाची वगैरे सुविधा जी आहे तर ती सुद्धा मिळणार आहेत. आपणा घर नावाचा कार्यक्रम जो आहे तो ट्रक चालकांसाठी इथं सुरू करण्यात आलेला आहे. जुलै 2025 मध्ये घोषणा करण्यात आली. ऑगस्ट मध्ये त्याची अंमलबजावणी संपूर्ण भारतभर करण्यात येणार आहे. उद्दिष्ट काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मंत्रालय लक्षात ठेवा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय. 8वा प्रश्न आहे, तरुणांना डिजिटल राजदूत म्हणून सक्षम करण्यासाठी संचार मित्र योजना कोणत्या संस्थेने सुरू केली? तर संचार मित्र योजना जी आहे तर ती दूरसंचार विभाग जो आहे, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांनी संचार मित्र नावाची योजना सुरू केलेली आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर संचार मित्र योजना डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांनी केलेली आहे. भारत सरकारचा विभाग आहे हा उपक्रम जो आहे तर तो काय असणार आहे, तर युवा शक्तीला डिजिटल सक्षमीकरण आणि सामाजिक कनेक्टिव्हिटीच्या उत्प्रेरक म्हणून सहभागी करून घेणे हा या पाठीमाग उद्देश. साध्या सोप्या शब्दात समजून सांगतो, जे विद्यार्थी तांत्रिक संस्थांमध्ये शिक्षण घेते, इंजिनिअरिंग, BSc, BCS, BCA असं जे शिक्षण घेत आहे तर त्यांची नियुक्ती संचार मित्र म्हणून केले जाणार आहे आणि ते तळागाळात जाऊन डिजिटल साक्षरता, सायबर सुरक्षा, दूरसंचार संबंधित जागरूकता वाढवणार आहे. सिंपल. पुढे जाऊया. ऑगस्ट 2025 मध्ये विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवीन जे संचालक बनलेले आहे ते बनलेले आहे डॉक्टर S उन्नीकृष्णन. सॉरी, आय थिंक डॉक्टर A राजराजन आहे. कारण पहिले होते डॉक्टर S उन्नीकृष्णन, त्यांची जागा जी आहे ती डॉक्टर A राजराजन यांनी घेतलेली आहे. तर विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवीन संचालक जे आहे तर ते डॉक्टर A राजराजन बनलेले, उन्नीकृष्णन यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. तर बरोबर 1 ऑगस्ट 2025 पासून A राजराजन हे विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. त्यांनी 31 जुलै रोजी निवृत्त झालेले डॉक्टर उन्नीकृष्णन नायर यांची जागा घेतलेली आहे. विक्रम साराभाई स्पेस स्टेशन जे आहे तर ते 1962 मध्ये थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन म्हणून त्याची स्थापना झाली होती. आता ते विक्रम साराभाई स्पेस सेंटर आहे. 21 नोव्हेंबर 1963 ला स्थापना झाली होती. या केंद्राची स्थापनेची सुरुवात जी आहे तर 1962 मध्ये करण्यात आली होती, पण स्थापना ऍक्च्युली 21 नोव्हेंबर 1963 मध्ये झालेली आहे. इस्रोच्या अंतर्गत चालवलं जातं. तिरुवनंतपुरम केरळमध्ये आहे विक्रम साराभाई स्पेस सेंटर. जैवविविधतेच्या रक्षणासाठी कंबोडियाने भारतातील कोणत्या राज्याचे हरिगिला आर्मी संवर्धन मॉडेल स्वीकारले आहे? तर हरिगिला आर्मी आसाममध्ये एक महिलांचा गट आहे जो इथं तुम्हाला हा पक्षी दिसतो या पक्षाच्या संवर्धनासाठी काम करतो. तर पक्षाचं नाव आहे ग्रेट ॲडज्युटंट स्टॉर्क.
तर ग्रेट ॲडज्युटंट स्टॉर्क जो आहे हा मोठ्या चोचेचा जो काही पक्षी आहे, तर याच्या संरक्षणासाठी आसाममधील महिला ज्या आहे ते प्रयत्न करतात. त्यांनी एक संघटना उभा केलेली आहे हरिगेला आर्मी नावाची. तर सेम मॉडेल जे आहे जैवविविधतेच्या रक्षणासाठी कंबोडिया स्वीकारत आहे. तर बघा मित्रांनो, जैवविविधते संवर्धनासाठी कंबोडियाने हरिगेला आर्मीचे जे काही संवर्धन मॉडेल स्वीकारलेलं आहे. हरिगेला आर्मी जी आहे तर ती आसाममधील महिलांच्या नेतृत्वाखाली एक संवर्धन चळवळ आहे. हे काय करतात तर धोक्यात असलेल्या ग्रेट ॲडज्युटंट स्टॉकचं संरक्षण करतात. 11वा प्रश्न आहे, ऑगस्ट 2025 मध्ये 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? 100% परीक्षेमध्ये विचारला जाणार प्रश्न, 100%, 101% गॅरंटी मी तुम्हाला देतो हा प्रश्न परीक्षेमध्ये येणार. 43वा लोकमान्य टिळक पुरस्कार जो आहे तो नितीन गडकरीजी यांना मिळालेला आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांना पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात 43वा लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. लोकमान्य टिळक मेमोरियल ट्रस्टकडून हा पुरस्कार दिला जातो. आपण जर बघितलं तर राष्ट्राच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. मग तो नितीन गडकरीजी यांना मिळालेला आहे. 12वा प्रश्न आहे, गौरी सण राजस्थानमध्ये प्रामुख्याने कोणत्या समुदायाद्वारे साजरा केला जातो? तर गौरी सण जो आहे तर तो भिल्ल समुदायाद्वारे साजरा केला जातो. यामध्ये जे काही गौरी आपल्याकडे जसं गौरी बसवल्या जातात तर तशाच प्रकारे एक सण आहे राजस्थानमध्ये. तिथं काय केलं जातं तर तिथं डान्स केला जातो. हे जे काही पुतळे वगैरे बनवून त्यांचा डान्स जो आहे तर तो केला जातो. 40 दिवसांचा हा सण आहे गौरी सण, लक्षात ठेवायचा आहे. तर आपण जर बघितलं श्रावण आणि भाद्रपद जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये हा साजरा केला जातो भिल्ल समुदायामार्फत. तर मेवाडचा जो काही भाग आहे राजस्थानमध्ये तिथं हा सेलिब्रेट केला जातो, ज्याला राय नृत्य असंही म्हटलं जातं. एक लोकनृत्य आहे, 40 दिवस हे चालतं. आजच्या लेक्चरचे टेस्ट क्वेश्चन, 43वा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? संरक्षण लेखा नियंत्रक म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. अशाच प्रकारे मित्रांनो आपलं लेक्चर आज इथे संपत आहे. लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं ॲप डाउनलोड केल्यानंतर बॅच जॉईन करताना CJ लाईव्ह कुपन कोड यूज करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनल, इंस्टाच्या पेजला देखील फॉलो करा. थांबूया मग इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.